अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, त्याबरोबर किरकोळ समस्यांवर तिथेच मात करण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत 100 अधिकारी यांचं पथक मेळघाटात दाखल झालं। मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू, माता मृत्यू होत आहेत। या ठिकाणी आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरते। जिल्हाधिकारी कटियार स्वतः या ठिकाणी दाखल झाले असून लोकांच्या समस्या ते ऐकून घेत आहेत। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मेळघाटमध्ये दाखल झाली आहे। वेगवेगळे 10 विभागात 100 अधिकाऱ्यांचं पथक तयार करून 100 गावांमध्ये दिवसभर त्यांनी गावातल्या समस्या जाणून घेतल्यात। प्रोग्राम आहे, काय प्रोग्राम आहे आणि कशा पद्धतीने आदिवासींसोबत आपण संवाद साधणार आहे। मेळघाटमध्ये आज आमची सगळी यंत्रणा गावात आलेली आहे आणि सगळे जे अधिकारीगण आहे सगळे अधिकारी गावात गेलेले आहेत। त्याचा मुख्य उद्देश हेच आहे की गावामध्ये राहून गावाची लोकांसोबत संवाद साधायचा आहे, त्यांची समस्या जाणून घ्यायची आहे आणि त्याच्यात समाधान करायचं आहे। सर्वात प्रथम गावात जाऊन त्यांना जे बेसिक बाबी आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था काय आहे, पाणी पुरवठ्याची जर आहे व्यवस्था तर त्याच्यात देखरेख व्यवस्थित केली जाते की नाही केली जाते, ब्लिचिंग पावडर टाकला जाते की नाही टाकला जाते। कारण की सध्या मान्सूनचा काळ आहे, मान्सूनच्या काळामध्ये साथ रोगची खूप प्रमाण मेळघाटमध्ये येत राहतात, ते होऊ नये त्यासाठी सुद्धा दक्षता घ्यायची आहे। दुसरं आहे की मेळघाटमध्ये बालमृत्यू, मातामृत्यूसुद्धा होत राहतात, त्यासाठी सुद्धा त्यांनी जाणून घ्यायची की काय समस्या आहे, लोकांच्या मनात काय भीती आहे किंवा जरी हे सगळे समस्या आली गावात तो लगेच PSCला किंवा उपकेंद्राला त्यांनी जायचं आहे आणि जर लोक जात नाही तर त्याचे काय कारण आहे, तर हे सगळं गावाच्या लोकांकडून समजून घ्यायचं आहे। या व्यतिरिक्त मेळघाटमध्ये रस्त्याची समस्या आहे आणि घरकुल जर लोकांना पाहिजे किंवा शासकीय इतर लाभ पाहिजे। सध्या शासनाची मातुकांशी योजना, माझी लाडकी बहीण योजना हे सुद्धा आलेली आहे। या व्यतिरिक्त आयुष्मान भारत कार्ड, बाकी इतरसुद्धा बऱ्याच योजना आहे। या योजनेचे लाभ लोकांना मिळतात की नाही मिळतात आणि आपली गाव पातळीवरची यंत्रणा ज्यांच्यावर जबाबदारी आहे की ह्याचा लाभ गावाचे लोकांना मिळाला पाहिजे, ते ह्यासाठी दक्ष आहे आणि काम करत आहे की नाही करत आहे, हे सगळे विषय गावाचे लोकांकडून जाणून घ्यायचे आहे, जेणेकरून गावाचे जे लोक आहेत त्यांच्या मनातसुद्धा कॉन्फिडन्स आला पाहिजे की जर गाव पातळीवरचे जे आपले कर्मचारी ते काम करत नाही व्यवस्थित तरी अधिकारीगण इथे येणार आहे, व्हिजिट करणार आहे आणि गावाच्या लोकांकडून डायरेक्टली फीडबॅक घेणार आहे आणि आपली यंत्रणासुद्धा दक्ष असली पाहिजे आणि सतर्क असली पाहिजे। यासाठी सुद्धा हे उपक्रम राबवला गेला आहे। पाणीची समस्या मेळघाटमध्ये विशेष यामुळे आहे की कारण की याची टोपोग्राफी आहे, ते हिली एरिया असल्यामुळे इथे पाणी थांबत नाही आहे। म्हणून बाकी इतर ठिकाणी काय असते की गावात विहीर असतो किंवा काही इतर सोर्स असतात, नदी नाले असतात, त्याच्यात पाणीचा सोर्स केला जाऊ शकते। मेळघाटमध्ये तसा शक्य नाही आहे, म्हणून इथे मोठी योजना प्रपोज करण्यात आलेली आहे MJP कडून। 2-3 मोठी योजना MJP कडून करण्यात येत आहे, ते JJM अंतर्गत घेण्यात आली होती, ते अजूनही कार्यान्वित होणे बाकी आहे। जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणीची समस्या पूर्णपणे सॉल्व्ह करता येत नाही। तरी प्रशासनातर्फे JJM अंतर्गत प्रत्येक गावात नल कनेक्शन आणि जे स्वतंत्र योजना आहे ते सध्या त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। लेकिन तरी आवश्यकता आहे की जे पाणीचा सोर्स आहे ते इथे जे मोठे धरण असतात तिथून करण्याची आवश्यकता आहे, तोपर्यंत तिथे पाणीची समस्या सॉल्व्ह होणार नाही प्रत्येक गावात। आणि त्याच्यासाठी JJM अंतर्गत अजून एक योजना चालू आहे, ते जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत समस्या पूर्णपणे सॉल्व्ह करता येत नाही आहे। लेकिन प्रशासनाचा हे सध्या आता उद्देश आहे की जी मोठी योजना आहे JJM अंतर्गत ते सुद्धा लवकरात लवकर सॉल्व्ह केली जाणार आहे, जेणेकरून पुढचे जे समर सीझन राहणार त्याच्यात पाणीची समस्या मेळघाटमध्ये येणार नाही।